नमस्कार मैत्रिणींनो, आरतीज किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ज्यांना कोबीची भाजी आवडत नसेल ना, त्यांच्यासाठी हा कोबीच्या भाजीचा वेगळा प्रकार म्हणजे कोबीच्या वड्या आणि झटपट आणि झणझणीत अशा चटपटीत लागणाऱ्या वड्यांची रेसिपी पाहणार आहे. खाणाऱ्याला कळणारसुद्धा नाही की या कोबीच्या आहेत आणि ते आपोआप त्यांच्या पोटामध्ये हा कोबीची भाजी जाईल. तेव्हा तुम्ही ही रेसिपी डिटेलमध्ये पहा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता इथे मी साधारण पाव किलो कोबी घेतलेला आहे आणि तो असा ओबडधोबड मोठा चिरला, बारीक चिरला, काहीच हरकत नाही आहे. किसून घेतला तरीही चालेल. आता त्याच्यात 1 चमचा भरून हळद पावडर टाकली आहे, आलं लसूण पेस्ट टाकली, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे, अगदी थोडंसं हिंग टाकले, अर्धा चमचा मी इथं धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ टाकले. त्याचबरोबर साधारण 2 चमचे इथे तीळ टाकले आणि 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. पहा, या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. या सगळ्या छानपैकी मिक्स करून घ्या आणि 5 मिनटं आपण याला असंच ठेवून देऊया. त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घाला. इथे व्हेरिएशन म्हणून तुम्ही पालक, मेथी, कुठल्या भाज्यासुद्धा घालू शकतात. चवसुद्धा छान येईल आणि भाज्या मुलांच्या पोटातसुद्धा जातील. आता इथं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. 5 मिनटं झाल्यानंतर 1 वाटी साधारण बेसनचं पीठ, त्याबरोबर 2 चमचे साधारण मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. नसल ना तरी चालेल तांदळाचं पीठ, पण तांदळाच्या पिठानं कडक अशी कुरकुरीत वडी व्हायला मदत होईल. तांदळाचं नसेल तर तुम्ही त्याच्यात कॉर्नफ्लोअरसुद्धा टाकू शकता. आता पुन्हा 1-2-3 मिनटं आपण तसंच ठेवूया आणि ते पीठ थोडंसं तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर किंवा जास्त सुकं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून घ्या किंवा पीठ जरी तुम्हाला कमी वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं अजून बेसनचं पीठ टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला जशी कोथिंबीरीच्या वड्या करतो ना वळकुटी, त्या पद्धतीने झाली पाहिजे. आता अजून एक गोष्ट, ह्याच पिठाची तुम्ही भजीसुद्धा करू शकता. आता बेसन टाकलेलं आहे म्हणून त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा टाकले आणि छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. याची भजीसुद्धा अप्रतिम लागतात. असं हे बॅटर बनवायचं आणि सरळ भजी तळून घ्यायची. आता आपल्याला वड्या करायच्या आहेत, तर त्यासाठी पहा इथं मस्त बॅटर रेडी झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने कोथिंबीरीच्या वड्या करतो ना, त्याच पद्धतीने अशा वळकुट्या करून घ्यायच्या आहेत. याच्यात तुम्ही व्हेरिएशन म्हणून गाजरसुद्धा किसून घालू शकता. मुलं खात नाही ना त्या भाज्यांचे, तुम्ही असे प्रकार नक्की ट्राय करून पहा. आता वळकुट्या करायच्या नसेल तर तुम्ही ताटात असं थापून जरी घेतलं ना तरी काहीच हरकत नाही आहे. तुम्ही छोट्या किंवा मोठ्या वळकुट्या कशाही करू शकता. तुम्हाला जशा वड्या मोठ्या साईजने हव्या असतील त्या पद्धतीनं. आता इथे मी कुकर घेतला आहे, खाली वरण भात लावले आणि त्याच्यावर प्लेट टाकून मी त्याला तेल लावून घेतले. अशा प्रकारे मी भरपूर साऱ्या कोथिंबीरीच्या, आळूच्या वड्यासुद्धा मी अशा पद्धतीने करते किंवा इथं वरती दाणे वगैरे असेल ना ते सुद्धा आपण उकडून घेऊ शकतो. तर 4 शिट्ट्या करून घेतल्यानंतर वड्या थंड झाल्या आणि त्याच्यानंतर पहा, चिरायला अजिबात त्रास होत नाही. पूर्ण वड्या थंड झाल्याशिवाय अजिबात कापू नका. आता तेल तापायला ठेवले. पहिल्यांदा आहे ना पाहून घेऊया. पहा, तेल छान कडकडीत तापलेलं आहे. आता तापलेलं तेल असलं ना, वड्या टाकायच्या एक करून आणि लगेच गॅस एकदम स्लो करून टाकायचा आहे, जेणेकरून बाहेरचं आवरण थोडं क्रंची पण होईल आणि नंतर मग आतून वड्या शिजायला सुरुवात होईल. कारण आपला कोबी तसा शिजलेला आहेच, जास्त वेळ काही तळायचं नाही आहे त्याला, पण छान कलर आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी म्हणून गॅस बारीक केल्यानंतर 1-2-4 मिनटं तरी तुम्ही तसंच ठेवायचे आणि छान अशा खमंग कुरकुरीत वड्या तळून घ्यायच्यात. शेवटी काढताना आहे ना नेहमी गॅस मोठा करायचा, म्हणजे तेल त्याचं रिलीज होऊन जातं. ठीक आहे, पहा मस्त कुरकुरीत अशा आपल्या ह्या वड्या रेडी झालेल्या आहेत. अजिबात वेळ लागत नाही. तळायला ऑल ओव्हर 5 ते 7 मिनटं लागून जातात. अशा प्रकारे मी दुसरा घाणासुद्धा तळून घेते. आता पहा, इतकी मस्त चटपटीत झटपट बनणारी ही रेसिपी आहे. तुम्ही भजी केली तरी आणि अशा वड्या केल्या तरी. आता तुम्ही यांना शॅलो फ्रायसुद्धा करू शकता, टिफिनलासुद्धा देऊ शकता, प्रवासातसुद्धा नेऊ शकता. तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.